नमस्कार मित्रांनो. तर मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या 1 मेच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की साकेत शांभवी यांचं लग्न चालू असतं. लग्न पूर्ण होणार, साकेत शांभवीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार, तेवढ्यात तिथे अनिकेत आणि छवी येतात. छवी सगळ्यांना शांभवी राजनाथ यांच्या लग्नाचा फोटो दाखवते आणि पुराव्यानिशी सिद्ध करते की या शांभवीचं दुसरं लग्न झाले. शांभवीने आत्तापर्यंत जे काही केले, म्हणजे शांभवी जेव्हापासून राजगुरूंच्या आयुष्यामध्ये आली आहे तेव्हापासून तिने काय काय केले हे सगळं छवी सगळ्यांना सांगते आणि हे लग्न थांबवायला सांगते. पण शांभवी असं दाखवते की तिचं काहीच यामध्ये गुन्हा नाही आहे. बाई आजी तर छवीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. बाई आजी छवीला म्हणते, छवी बाजूला हो, गुरुजी हे लग्न चालू करा, लग्नाचे सगळे विधी चालू करा. छवीला प्रश्न पडतो की बाई आजी असे का वागते, ती हे लग्न करा का म्हणते. छवी पुन्हा पुन्हा बाई आजीला पटवून देण्याचा प्रयत्न करते की ही शांभवी आपल्या घरासाठी योग्य नाही आहे. पण बाई आजी छवीचं काहीच ऐकून घेत नाही. ती छवीला ओरडते आणि म्हणते, छवी या दोघांचं लग्न होणार आत्ताच्या आत्ता, आणि हो, लग्न होण्याच्या आधी तू शांभवीची माफी मागायची, धर तिचे पाय. छवीला बाई आजीचं ऐकावं लागतं आणि शांभवीचे पाय धरावे लागतात. छवी की अनिकेत यांना प्रश्न पडलेला असतो की या शांभवीने असं काय केले, अशी कुठली जादू केली आहे की आता हे लग्न होतं आहे. तर थोड्या वेळाने आपल्याला कळतं, कामिनीने शांभवीला छवीबद्दल सगळं सांगितलं होतं. त्याच वेळेला रडून आकांडतांडव करून शांभवींनी सगळ्यांना घोळात घेतलं होतं. आणि राजनाथ शांभवी यांचं लग्न नव्हतं, तर तो नाटकातला एक भाग होता. ती जेव्हा नाटकात काम करायची तेव्हा हे सगळं घडलं होतं हे सगळ्यांना सांगते. आणि त्यामुळे बाई आजी छवीवर विश्वास न ठेवता शांभवीवर विश्वास ठेवते. आता अनिकेत छवी शांभवीला कसं एक्सपोज करतायत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.